नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत तातोड्यामध्ये तुमच्यासाठी एक फ्रेश अँड न्यू लॉन्च प्रोजेक्ट घेऊन, जिथे की 3 BHK विथ वॉकिंग वॉर्डरोब अँड ट्रिपल बाल्कनी आहे आणि सोबतच 2 BHK विथ हिज अँड हर कॉन्सेप्ट वॉर्डरोब निश अँड डबल बाल्कनी आहे। आता कसं आहे ना की तातोडे म्हणजे एज्युकेशन हब आणि मोस्ट डिमांडिंग अँड डेव्हलपिंग रेसिडेन्शियल लोकेशन, म्हणूनच तर इथे एवढे सगळे स्कूल्स कॉलेजेस, 2 डी मार्ट, सोबतच इथे तुम्हाला रिलायन्स मार्ट, त्याचसोबत वेगवेगळे मॉल्स आणि हो सगळे हॉस्पिटल सुद्धा अगदी कनेक्टेड आहेत, कारण औंध रावेत BRTS रोडची कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे। त्यामुळेच तर आज आपण बघणार आहोत या रागा एम्पेरियाच्या अगदी बाजूलाच औंध रावेत BRTS रोड टच एक असा प्रोजेक्ट जो तुम्हाला नेचर आणि कल्चर सोबतच एक परफेक्ट लाईफस्टाईल प्रदान करतो। हा प्रोजेक्ट 5.5 एकरचा आहे, जिथे फक्त 5 टावर्स आहेत, म्हणजे 60% चा ओपन स्पेस आणि हो 5 लेवलची पार्किंग आहे आणि 27 स्टोरी स्कायस्क्रॅपर्स। कसला भारी प्रोजेक्ट आहे ना। इथे 60+ थॉटफुली क्युरेटेड अम्युनिटीज आहेत। त्यामध्ये सगळ्यात भारी अम्युनिटी म्हणजे इथे तुम्हाला इन्फिनिटी एज स्विमिंग पूल मिळणार आहे, रूफटॉप वरती कॅफेटेरिया आहे, इंडोर गेम आहे, क्लब हाऊस आहे, इंडोर जिम आणि अशा बऱ्याचशा अम्युनिटीज। आणि तुम्ही काय बघताय हे? अहो हेच तर इथलं सेल्स ऑफिस आहे। एवढं लक्झरियस आहे ना, तुम्हाला इथे आल्यानंतर बघून मजाच येईल। आणि महत्वाची गोष्ट, इथले जे सॅम्पल फ्लॅट्स आहेत ते फर्स्ट फ्लोअर वरती आहेत। हा बघा इथे 2 BHK आहे आणि त्या बाजूला असणार आहे 3 BHK। आता हे जे शो अपार्टमेंट्स आहेत ते फर्स्ट फ्लोअर वरती असल्यामुळे तुमच्यासाठी इथे लिफ्टची सुद्धा सोय केलेली आहे। तसं बघायला गेलं तर स्टेअर्स पण फार सुंदर दिसतात, कारण त्यावरती रेड कार्पेट आहे। आणि हाच तर आहे आपला लक्झरियस आणि अल्ट्रा स्पेशियस 3 BHK फ्लॅट। आणि याचं इंटेरियर तर एकदम जबरदस्त आहे बरं का। इथे बघू शकता तुम्हाला हा 8 फीट हाईटचा वुडन लॅमिनेटेड स्ट्रॉंग असा डोर मिळून जातो, ज्यावरती तुमच्या सेफ्टीसाठी हे डिजिटल डोर लॉक असणार आहे। आणि इथलं इंटेरियर बघून खरंच मजा येणार आहे बरं का। आणि वॉकिंग वॉर्डरोब सुद्धा बघायचं आहे ना, चला बघ। अरे वा, अप्रतिम। म्हणजे आजकाल ना बऱ्याचशा लॉबीज आहेत त्या फक्त नावालाच आहेत, पण इथे तर बघा किती मोठी लॉबी आहे, तेवढीच लेंथला सुद्धा आणि विड्थला सुद्धा। खरंच भारी आहे ना। म्हणजे या बाजूला तुमचा डोरच्या मागे इथे शुरॅक डिझाईन होऊन जाईल आणि इथे सुंदर असं हे शो पीस विथ दिस आर्टिफॅक्ट्स, भारी दिसेल ना। आणि इथेच तर असणार आहे तुमची फर्स्ट बेडरूम। आता ही बेडरूम पण बघूया, पण त्या अगोदर बघून घ्या तुमचा हा ग्रँड स्पेशियस अँड ह्युमंगस लिव्हिंग एरिया। खरंच खूप जास्त मोठा आहे बरं का, आणि तेवढाच सुंदर सुद्धा। इथलं इंटेरियर सुद्धा किती डिसेंट केलंय ना। या मागच्या पेंटिंग्स, हा 7 सीटर सोफा, हे सगळंच किती भारी दिसतंय। हो हो, अगदी बरोबर ऐकलत, 7 सीटर सोफा डिझाईन करू शकता तुम्ही इथे, आणि अगदी असाच L शेप मध्ये। आणि हो, या बाजूला तुम्हाला टीव्ही युनिटसाठी डेडिकेटेड वॉल तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर या बाजूला सुद्धा तुमच्या टीव्ही युनिटसाठी तुम्हाला डेडिकेटेड वॉल मिळून जाते। हवं असेल तिथे तुम्ही डिझाईन करू शकता। आणि हे समोरचं जे काउच आहे ना, हे मला खूप जास्त आवडलं। असं सिंगल आणि एका बाजूला छान दिसतंय ना। आणि इथे तुमचं टीव्ही युनिट सुद्धा छान दिसेल। या लिव्हिंग एरियामध्ये एवढा जास्त सूर्यप्रकाश आणि लाईट काय माहिती आहे का, कारण इथे तुमच्या लिव्हिंग एरियाच्या विड्थ एवढी तर बाल्कनी आहेच, पण त्याचबरोबर तुमची हाफ बेडरूम सुद्धा या बाल्कनीमध्ये येणार आहे। म्हणजेच हा तुमची बाल्कनी नसून रनिंग स्काय डेक असणार आहे। बघायचंय ना, या माझ्यासोबत। तुम्हाला माहितीये मी याला रनिंग स्काय डेक का म्हटलं ते? याच कारणामुळे। बघितलं तुम्ही किती दूर गेलात ना, कारण या स्काय डेकची लेंथच तेवढी जास्त आहे। आता घरच एवढं मोठं आहे म्हटल्यानंतर तुमचा स्काय डेक सुद्धा तसाच ग्रँड असायला हवा की नाही। आणि हो, इथे तुम्ही सकाळी येऊन जर 1 कप चहा घेतलात किंवा सनबाथ घेत असाल आणि योगा सुद्धा करत असाल तर एकदम भारी वाटणार आहे आणि खूपच स्पेशियस आहे बरं का। तुमच्या प्रायव्हसीसाठी तुम्हाला हे 3 साइडेड कवर्ड मिळणार आहे। सोबतच स्टायलिश दिसावं म्हणून इथे हा तुम्हाला टेक्स्चर्ड पेंट मिळून जातो, आणि सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल्स आणि अँटी स्किडच्या टाईल्स तर आहेतच। आता तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला हे 80% नॉइज कॅन्सलेशन असणारे ग्लास स्लायडिंग डोर्स मिळून जातात, ज्यामुळे घरात नॉइज सुद्धा येत नाही आणि जास्त धूळ सुद्धा येत नाही। भारी आहे की नाही? आणि या बाजूने बघताय तर या बाजूने सुद्धा तेवढं स्पेशियस आणि मोठा आहे हा स्काय डेक। आणि इकडे काय माहितीये, अहो 30 तर बेडरूम जी आपण सुरुवातीला एंट्रन्स लॉबीच्या नंतर बघितली होती। या आता ज्या बेडरूमला असा एवढा मोठा स्काय डेक अटॅच्ड आहे, त्या बेडरूमला तुम्ही काय म्हणाल?
अहो फर्स्ट मास्टर बेडरूम म्हटल्याशिवाय पर्यायच नाही, कारण ही बेडरूम एवढी जास्त स्पेशियस आहे जिथे तुम्ही असं सुंदर बेड, एक वॉर्डरोब आणि टीव्ही युनिट डिझाईन करू शकता. आणि हो, इथे सुंदर असं अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे. तसं बघायला गेलं तर याच नाही तर इथल्या सर्वच वॉशरूम मध्ये तुम्हाला इथे कूल एअर आणि सोबतच ग्रोहेच्या सीपी सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत, एकदम प्रीमियम. तशाच प्रीमियम आणि सुंदर अशा वॉल टाइल्स आहेत, अँड टाइल्स आणि व्हेंटिलेशनसाठी मोठी अशी विंडो सुद्धा इथे आहे. आणि हो, आता या घराला अजून जास्त भव्य आणि ग्रँड लुक देण्यासाठी इथे तुम्हाला 2.5 बाय 5 साइजच्या ग्लेज विट्रिफाईड ऍक्च्युअल मार्बल फिनिशच्या टाइल्स मिळणार आहेत की नाही सुंदर. आणि हो, हाच तर आहे तुमचा सेपरेट डायनिंग एरिया. बघितलं तसं बघायला गेलं तर हा एल शेप मध्ये तुमचा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया आहे, पण तिथे सुद्धा तुम्हाला अगदी सेपरेट असा डायनिंग एरिया मिळून जातो. म्हणूनच तर एवढा सुंदर डायनिंग टेबल तुम्हाला इथे डिझाईन करता येणार आहे. आणि माझ्या मागे बघताय ना किती सुंदर दिसतंय ना हे किचन. आणि हेच तर आहे तुमचं ओपन किचन कॉन्सेप्टचं किचन, जिथे तुम्हाला हा एल शेप मध्ये क्वार्ट्सचा अगदी असा बेज कलर मध्ये किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो, जो अतिशय सुंदर दिसतोय, जेणेकरून या समोरच्या ज्या वॉल टाइल्स आहेत त्या सुद्धा उठून दिसतील. आणि हो, फ्रीजसाठी डेडिकेटेड स्पेस आहे, त्याचसोबत तुमच्या कुकिंगसाठी तुम्हाला इथे एक सिंक मिळून जातं. आणि हा असणार आहे तुमचा युटिलिटी एरिया, जिथे या बाजूला वॉशिंग मशीन आणि या बाजूला तुमच्या युटेन्सिल्स वॉशसाठी तुम्हाला आणखी एक सिंक मिळणार आहे. आणि किचन आहे म्हटल्यावर इथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी विंडो तर दिलेलीच आहे, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे किचनमध्ये कुकिंग किंवा काम करताना तुम्ही तुमच्या लहान मुलांवरती लक्ष सुद्धा देऊ शकता, कारण अगदी अपोजिटच तर आहे तुमच्या मुलांची बेडरूम. आता तसं बघायला गेलं तर हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि हे घर सुद्धा मायवन कन्स्ट्रक्शन मध्ये बनवलेलं आहे, पण इथल्या काही काही वॉल्स अशा आहेत, जसे की ही वॉल आणि ही वॉल ही ब्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये बनवलेली आहे. म्हणजे तुम्ही ही रिमूव्ह सुद्धा करू शकता किंवा ऍड सुद्धा करू शकता. आता इथेच बघा ना, इथे वॉल नाहीये सध्याला, तर हे शो पीस किंवा याला तुम्ही वॉर्डरोब सुद्धा म्हणू शकता. हे डिझाईन केलेले आणि हे अतिशय सुंदर दिसतंय, तुम्ही सुद्धा असं डिझाईन करू शकता. आणि हो, इथे असं एक कम्फर्टेबल बेड डिझाईन केला, कॉर्नरला एक स्टडी टेबल आणि हो, फुल लेंथ विंडो असल्यामुळे यापेक्षा उत्तम अशी बेडरूम तुमच्या मुलांसाठी कुठली असू शकते, नाही का? आता जेव्हा तुम्ही हे घर घ्याल ना, तेव्हा इथे तुम्ही असंच एक शोपीस डिझाईन करा का वॉल घ्याल, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, हेच आहे तुमचं कॉमन वॉशरूम आणि हा आहे कॉमन वॉश बेसिन एरिया. आता इथे बघाल ना, तर या कॉमन वॉश बेसिनचं डिझाईन तसं युनिक आणि सुंदर आहेच, पण हा टॅप सुद्धा जो आहे ना, तो वॉटर सेव्हिंग टॅप आहे आणि युनिक आहे बरं का. आणि या कॉमन वॉशरूम मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी डिफरंट थीमच्या वॉल टाइल्स आहेत, सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स आहेत आणि अगदी तेवढीच मोठी विंडो इथे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि हो, तुम्ही बऱ्याच वेळापासून वाट बघताय ती म्हणजे या मास्टर बेडरूमची आणि इथे असणाऱ्या सरप्राईजची, आहे की नाही? म्हणजे तुम्हाला माहिती आहे आत काय, आणि तेच बघायची तुम्ही एवढ्या वेळ झालं वाट बघताय. हो, मग आता कशाला वाट बघायची, चला बघूया. आता या घरामध्ये सर्वच ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का, इथे असणाऱ्या सगळ्याच फिटिंग्स, म्हणजे आता या डोर फ्रेम्सच बघा, ते किती स्ट्रॉंग, प्रीमियम आणि भारी दिसत आहेत ना. ज्याला की तुम्हाला इथे प्रत्येक डोर सोबत या रबर गॅस्केट्स मिळणार आहेत, जेणेकरून दरवाजा जो आहे तो जोरात आदळणार नाही. आणि नॉइज कॅन्सलेशन सुद्धा इथे तुमच्या बेडरूम मध्ये असणार आहे, जेणेकरून बाहेरचा आवाज आत येणार नाही. आणि डोर हँडल्स बघितलेत, हे इथे किती मस्त दिसत आहेत ना या गोल्डन शेड मध्ये. आणि डोर सुद्धा तर एवढे स्ट्रॉंग आणि मस्त अशा वुडन टेक्स्चर्ड मध्ये आहेत, आहे की नाही? आता एका घराची जी शान आहे ना, ती तिथल्या फिटिंग्समुळेच असते. म्हणूनच तर इथे तुम्हाला फ्लोरिंग पासून ते पार सीलिंग पर्यंत सगळ्याच फिटिंग्स एवढ्या प्रीमियम मिळतात. आणि मास्टर बेडरूम बघितलीत का, किती ग्रँड आणि ह्यूज आहे ना. खरंच इथे त्यामुळेच तर हा किंग साइज बेड जो आहे तो डिझाईन केलेला एवढा भारी दिसतोय. आणि या बाजूला टीव्ही युनिट आणि एक छोटासा क्यूट असा हा वर्किंग टेबल सुद्धा. या मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला एवढा जास्त लाईट यामुळेच दिसतोय की इथे तुम्हाला अटॅच्ड बाल्कनी सुद्धा मिळणार आहे. आणि आता मास्टर बेडरूम आहे म्हटल्यानंतर अटॅच्ड बाल्कनी तर असायलाच हवी. अरे वा, तुमचा स्काय डेक तर भारी आहे, पण ही बाल्कनी सुद्धा काही कमी नाहीये बरं का, मस्त एकदम. मला तर फार जास्त आवडली. म्हणजे बघा ना, सगळेच फीचर्स सेम आहेत, जसे की कवर्ड आहे, मेटलिक ग्रिल्स आहेत आणि बाकी सगळ्याच गोष्टी अगदी सेम. आता मास्टर बेडरूमला बाल्कनी यासाठी असावी कारण जेव्हा आपण कामावरून किंवा ऑफिसवरून घरी येतो किंवा मॉर्निंगला सकाळी उठतो ना,
तेव्हा जेव्हा अशा बाल्कनीत आपण येतो आणि इथल्या फ्रेश हवेमुळे आपल्याला प्रसन्न वाटतं, ती काही औरच मजा असते, आहे की नाही? आणि हे सगळं घर सुद्धा किती मस्त आहे ना. आणि इथे 2BHK फ्लॅट सुद्धा तर आहे. काय म्हटलं तुम्हाला 2BHKचा सॅम्पल फ्लॅट सुद्धा बघायचा आहे? हो, त्यासाठी तर तुम्हाला साईट व्हिजिटलाच यावं लागेल. चला, टेन्शन नका घेऊ, तुमच्यासाठी किमान इथल्या 2BHKची स्पेशियस अशी मास्टर बेडरूम तुम्हाला दाखवून देतो. चला. वाह, अप्रतिम! 2BHKची मास्टर बेडरूम सुद्धा एकदम स्पेशियस आणि जबरदस्त आहे. पण तुम्हाला ही बेडरूम दाखवायचं कारण काय? तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की इथे हिज अँड हर वॉर्डरोब कॉन्सेप्ट आहे 2BHKच्या मास्टर बेडरूम मध्ये. तर बघा, इथे असणार आहे तुमचं पहिलं वॉर्डरोब निश आणि हे आहे तुमचं दुसरं वॉर्डरोब निश. झालं की नाही? हिज अँड हर वॉर्डरोब निश. आता तुम्हीच सांगा की आजकाल नेमके कुठे बघायला मिळतात एकाच बेडरूम मध्ये 2-2 वॉर्डरोब निश? नाही की नाही? भारी आहे का नाही? आवडलं ना? बरं चला, आता 3BHK पण बघायचं बाकी आहे. आता 2BHK तर तुम्ही बघितलात, पण मला माहितीये तुमचं समाधान या 3BHKचा वॉकिंग वॉर्डरोब बघितल्यानंतरच होणार आहे. आणि आता प्रतीक्षेचा काळ संपलेला आहे, कारण हाच तर आहे तुमचा वॉकिंग वॉर्डरोब. आणि खरंच किती सुंदर असा डिझाईन केलाय ना. तुम्ही सुद्धा अशा स्लायडिंग डोअर सोबत डिझाईन करू शकता. आणि प्रत्यक्ष येऊन बघाल ना तर खरंच एवढा भारी वाटतोय. मला तर पर्सनली खूप जास्त आवडला. आणि या स्पेसला तुम्ही ॲज अ ड्रेसिंग रूम, चेंजिंग रूम म्हणून सुद्धा यूज करू शकता, कारण स्पेशियस आहे. आणि इथलं वॉशरूम तर अरे बाप रे, ब्लॅक कलर मध्ये एवढं लक्झुरियस दिसतंय की तुम्हाला विश्वासच बसणार नाही हे तुमच्या घरातलं वॉशरूम आहे, कारण सुंदर आहे हो. आणि सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स तर तुम्हाला इथे मिळणारच आहेत. सोबत ग्लास पार्टिशन सुद्धा आहे अजून जास्त लक्झुरीमध्ये भर घालण्यासाठी. आता तुम्हीच मला सांगा की ताथोड्यासारख्या प्राईम लोकेशनमध्ये, त्याचबरोबर औंधरावेत BRTS रोड टच, तो सुद्धा एवढा जास्त मोठा 5.5 एकरचा प्रोजेक्ट, इथे असे ऑप्शन्स आजकाल कुठे बघायला मिळतात? नाही ना. म्हणून तर आम्ही तुम्हाला असे ऑप्शन्स दाखवत असतो. काय म्हटलात? याचा कार्पेट एरिया जाणून घ्यायचा आहे. अहो, आता जो आपण हा 3BHK बघतोय ना, त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 1124 स्क्वेअर फीट. आणि याची प्राइस सुरू होते 1.29 करोड ऑल इन्क्लुसिव्ह पासून. आणि हो, इथे जो 2BHK आहे ना, त्याचे सुद्धा इथे वेगवेगळे व्हेरियंटचे कार्पेट एरिया आहेत बरं का. जसे की 792 स्क्वेअर फीट, 804 स्क्वेअर फीट, 833 स्क्वेअर फीट. आणि प्राइस सुरू होते 86 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. बघितलं? भारी आहे ना? काय म्हटलं? तुम्हाला प्रत्यक्ष येऊन हे सगळं बघायचंय? मी तर म्हणतोय लगेच या, कारण एकतर हे फ्लॅट्स जे आहेत ते फर्स्ट फ्लोअरवरती आहेत. वरतून यांचं सेल्स ऑफिस एवढं सुंदर आणि लक्झुरियस, तुम्ही बघाल तर तुम्हाला मजा येणार आहे. म्हणून लगेच या. आणि त्याचसाठी आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. जर तुम्हाला समजा यायला जमत नसेल साईट व्हिजिटला, कुठे तुम्ही बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टबद्दल माहिती देतील. आणि जर तुम्हाला आत्ताच माहिती हवी असेल तर हा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे. सिम्पली तुम्ही या नंबरवरती कॉल करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत सुद्धा बोलू शकता. आणि जर तुम्हाला प्राइस, डिटेल्स, ब्रॉशर्स असे काही सुद्धा माहिती व्हॉट्सअपवरती हवी असेल ना, तर त्याची सुद्धा सोय केलेली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, लगेच जाऊन चेक करा आणि त्यावरती तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअपवरती सर्व प्रकारचे डिटेल्स मिळवू शकता. आणि हो, जर असंच तुम्हाला ताथोडेचे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही इथे आय बटनवरती क्लिक करू शकता. आणि तुम्हाला आणखी कुठले प्रोजेक्ट्स बघायचे किंवा काही माहिती हवे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच विचारा मंडळी. आणि हो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून बघायला आवडतात तर आत्ताच गेट सेट ॲसेट मराठीला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता एवढे भारी व्हिडिओ आम्ही फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये आणतो की नाही. आणि त्यामुळेच तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर अजून प्रोत्साहन मिळेल. आणि सगळ्यात अगोदर आमचे व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.